कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय। विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या नावाचे पोस्ट, व्हिडिओज आणि मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तरुणांमध्ये या नव्या संकल्पनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष उभा करणं तेवढं सोपं नसतं। राजकारणात सातत्याने काम, संघटन आणि जनतेशी संपर्क आवश्यक असतो असं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र कोणत्याही हेतूने देशातील तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतील, चर्चा करत असतील तर ती लोकशाहीसाठी सकारात्मक बाब असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान कॉकरोच जनता पार्टी या संकल्पनेमागे काम करणाऱ्या संस्थापकाचे त्यांनी अभिनंदन करत सोशल मीडिया हे तरुणांसाठी विचार मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ बनल्याचं नमूद केलंय। नाही, मला वाटतं बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जी काही एका तरुणाने जी मोहीम चालू केलेली आहे, मी देखील ते जवळना पाहिलंय। पण सोशल मीडियावरती कुठली पार्टी तयार होऊ शकत नाही। सोशल मीडियावरती आपण आपली भूमिका मांडू शकतो। सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जनताला किंवा तरुणांना तुम्ही एकत्र करू शकता, एका प्लॅटफॉर्म खाली आणू शकता। परंतु पार्टी चालवणं इतकं सोपं नाहीये। आज ठीक आहे, कदाचित ते कुठल्या हेतूने त्यांनी चालू केलेलं आहे, कुठल्या हेतूने ते जनतेपर्यंत पोहोचतायत, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या बघाव्या लागतील। परंतु अशा पद्धतीने तरुण एकत्र असणं चांगली गोष्ट आहे। एखादा छोटी भारत देश हा तरुण देश आहे, महाराष्ट्र हा हे राज्य आहे। तरुणांचे विचार हे ऐकून घेतलेच पाहिजेत, त्याबद्दल दुमतच नाही। मी स्वतःच तरुण मंत्री आहे, तरुणांचे विचार ऐकूनच आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय। नक्कीच त्यांनी कुठला पुढाकार घेतला त्यांचं अभिनंदन आहे, परंतु पार्टी चालू करणं इतकं सोपं नसतं। बघा, नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आमचं सरकार हे 100% गंभीर आहे। अर्थातच ही घटना नको घडायला हवी होती, पण जे काय झालेलं आहे याच्यामुळे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती 101% कडक कारवाई होणार। आपल्या तरुणांच्या भवितव्याशी जर का कोणी खेळायचा प्रयत्न केला असेल तर ह्या चुकीला माफी अजिबात नाही।